तर काय म्हणता मित्रांनो, मी तेजस रघुशी महाराष्ट्राच्या ग्रेट ब्लॉगिंग मध्ये तुमचं सर्व स्वागत. तर सोबती म्हणे आपल्या लग्नाला जायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे, थांब तयारी करून येतो. म्हटलं सांग कसा दिसू राहिलो. सोबती म्हणे 4-5 फुटी जात पिदाय म्हणे. त्यावर काय बोलतो म्हटलं, भोपाल नको म्हटलं, गाडी चालव म्हटलं, मी निसर्गाचा आनंद घेतो म्हटलं. मग गेलो बा आम्ही. मग नागपूरचं ट्रॅफिक नाही लागणार असं कधी होईन का. मग ट्रॅफिक लागलं बा. मग आम्ही कसं तरी पोहोचलो. सोबत्याला म्हटलं कसं चाल म्हटलं, अंदर काय माहोल आहे तर पाहू म्हटलं. तर भाऊ माहोल तर एकदम खतरनाक होता. गुलाबाच्या फुलांना चौकात दिला भाऊ. हालतं एक वरून त्याच्यावर खतरनाक होता. तर सोबती म्हणे ते सोड म्हणे, 2 वाजता लग्न लागणार आहे म्हणे. काय बोलतो म्हटलं, तोपर्यंत काय करायचं काही नाही. पाणी गिनी पिलो बा. मग आपलं विचार केला काय करायचं. मग सोबती म्हणे मा फोटोच नाही म्हणे, काढून दे म्हणे चांगले फोटो. म्हटलं काय बोलतो, चल म्हटलं त्या फोटो काढून देतो, फक्त सांग म्हटलं कशा काढायच्या. मग सोबत्याने सांगितलं ह्या अशाच काढ म्हणे. मग सोबत्याने काढल्या. मग मी ना काढल्या मला फोटो जेवण म्हटलं आता. मग या पोरी दिसल्या बा दादा म्हणे, आमच्या पण चांगल्या फोटो काढून दे म्हणे. म्हटलं ठीक आहे, फक्त पोहोचल्या बघा. मग मला झाली गरमी, पंख्यात गेलो, हवा घेतली. मग बाहेर गेलो, नवरदेव आला म्हटलं, जमलं म्हटलं का. मग रेस्टॉरंट नाचले म्हटलं. मग मला सोनं भेटलं बा. सोनं नाही म्हणे. सोबती म्हणे अक्षदा म्हणे. म्हटलं ह्या म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग अर्पित दिसला बा. अर्पित म्हटलं मला एक काम होते म्हटलं. मग गाडीमध्ये बॅग मग बॅग ठेवली बा. मग तोपर्यंत आम्ही पोरी पाहिल्या. पोरी चांगल्याच होत्या बा. म्हटलं मग काय करू. मग आम्ही मला भूक लागली होती. म्हटलं चला, मी म्हटलं लग्नाचं काही खरं नाही, चाल म्हटलं काय खाऊन घेऊ. सोबती म्हणे काही खरं नाही म्हणे लग्नाचं, चला म्हणे काही खाऊन घेऊ म्हणे बाबा म्हणे. मग आम्ही गेलो बा. गर्दी तितकी काय सांगू. मग घेतलं बा आम्ही पिझ्झा बर्गर, मजा आली म्हटलं. मग मजा गेले म्हटलं, तुझे लग्न करायचं म्हटलं, खतरनाक नाही म्हणे. मग वापस आलो तर याची जेवण सुरू होतं. म्हटलं घे बा एक प्लेट, आपण जेवण करू. मग आम्ही सोबतच जेवण केलं बा. मग वेळ झाला. मग म्हटलं यायले बाय बाय म्हटलं, आम्ही जातो म्हटलं बा घरी. वेळ झाला म्हटलं. मग सोबत्याला म्हटलं कार रे बा गाडी म्हटलं, चार बा म्हटलं घरी. मग भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.